नमस्कार, मी धनश्री. लोकसाक्षी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कंसारा म्युझिक अकॅडमीच्या संगीत शिक्षिका आरती गोळे यांच्याशी संवाद साधण्यात आला. आपण देखील आपल्या मुलांना संगीत या क्लासला ऍडमिशन घेऊ शकता. बघूया विशेष मुलाखत. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज आपण आलो कंसारा म्युझिक अकॅडमी, बोरगड मसूळ या ठिकाणी. कंसारा माता चौक, कमल स्वीट समोर शिवशक्ती विला यामध्ये जर बघायला गेलं तर या अकॅडमीचे संचालक रवी पवार सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या क्लासच्या माध्यमातून घेतल्या जातात. ऍक्टिंग असेल, झुंबा असेल, योगा असेल, ड्रॉइंग असेल, म्युझिक असेल, डान्स असेल, या सगळ्या प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली या ठिकाणी मिळत असतात. विशेष करून डान्स आणि म्युझिक साठी या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. आणि या क्लासच्या ज्या संगीत शिक्षिका आहेत आरती गोळे मॅडम आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या संगीत विषयामध्ये विद्यार्थ्यांना काय काय गोष्टी शिकवल्या जातात आणि शेड्यूल बॅचेस कशा पद्धतीने असतात. सर्वप्रथम मॅडम, या कार्यक्रमाला खूप स्वागत. काय सांगाल, इथे या अकॅडमीमध्ये म्युझिकसाठी कशा पद्धतीने बॅचेस असतात आणि संगीत या क्षेत्रामध्ये काय काय असतं? आपल्या इथे अखिल भारतीय गांधर्व महामंडळ याच्या अभ्यासक्रमाखाली पूर्ण 1 ते 7 परीक्षांचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करून घेतो. तर पहिल्यापासून म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर गटापर्यंत आपण त्यांना इथे शिकवतो. अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे त्यांना अवेलेबल करून दिला आहे अभ्यासक्रम. नक्कीच. साधारण या क्लाससाठी वयोगट कसा आहे? असं काही नाही, तुम्ही 5 वर्षाच्या मुलापासून ते अगदी वयस्कर गटापर्यंत तुम्ही शिकू शकता तिथे. बरं. संगीत या विषयामध्ये बरेच प्रकार असतात. काय काय साधारणपणे इथे आपण शिकवतो? आपलं जे आहे ते सगळं शास्त्रीय संगीत आहे. पूर्ण बेसिक आपण अलंकार पासून राग, पुढे मध्यमा पूर्णापासून म्हणजे मध्यमा प्रथम पासून जी 4थी परीक्षा आहे तेव्हा त्याच्यामध्ये बडा ख्याल, त्याची आलाप, तान वगैरे सगळं शिकवतो. नक्कीच. आणि याच्यामध्ये साधारण कालावधी कसा असतो की जेणेकरून ऍडमिशन घेतल्यापासून तर त्याची प्रॅक्टिस कशी होते आणि पूर्ण कालावधी कसा असतो? आपला जी पहिली परीक्षा आहे, पहिली, दुसरी आणि तिसरी, याला 1-1 वर्ष लागतं. आणि 4थ्या परीक्षेपासून तुम्हाला तानपुरा जो आहे तो सोबत घेऊन गावं लागतं. तर त्याला थोडासा जास्त वेळ लागतो. म्हणजे प्रत्येक परीक्षेला 2-2 वर्ष जातात. ओके. सध्या इथे आपल्या ह्या क्लासमध्ये साधारण बॅचेस कशा आहेत आणि कशी विद्यार्थी संख्या? आता सध्या 5 ते 7 संध्याकाळी आपले बॅचेस चालू आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त शिकण्याची इथे द्यावी. नक्कीच. बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील ती भीती असते की तुम्हाला जमेल की नाही, किंवा त्याचा म्हणजे त्याला सूर तसा नाही किंवा बाकीच्या गोष्टी नाहीये, त्यामुळे ते ऍडमिशन घेऊ शकत नाही किंवा पालक देखील पाठवत नाही. तर काय सांगायला होतं? नाही, असं काही नाही. आम्ही अगदी लहान मुलांपासून आपण इथे त्यांना अगदी बेसिक गोष्टी शिकवणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट गाणं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की आवाजच चांगला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही एखाद्याचा आवाज चांगला असणं आणि एखाद्याची तयारीचा आवाज असणं याच्यात भरपूर फरक आहे. तर आपण जरी आवाज हे नसलं पण त्यांना आपण तयारी करून आपण म्हणजे जर तयारी नसली तरी आपण त्यांना शिकवून त्यापर्यंत पोहोचू शकतो. असं नक्कीच. आता जाता जाता सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आणि पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय आवाहन कराल की जेणेकरून इथे ऍडमिशन घेऊन या क्षेत्रात देखील कशा पद्धतीची संधी आहे पुढे? पुढे तुम्ही मुलांचे क्लास घेऊ शकतात. शास्त्रीय संगीतामध्ये क्लासिकलचे आपण मैफिली असतात ती पण घेऊ शकतात. आणि नुसतं क्लासिकल नाही तर विविध स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भाग घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. नक्कीच. एक गोष्ट मला विचारायची राहून गेली, एक आपल्याबद्दलच, कारण आपण या क्षेत्रात किती दिवसापासून आणि आपला एक वारसा देखील तो आहे. हो, माझे वडील शशिकांत बाबरेकर हे म्हणजे अगदी लहानपणापासून या क्षेत्रात आहेत. तबला वाजवतात ते. आणि मी पण लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे त्यांच्याकडूनच शिकले आहे. वा वा, खूप खूप धन्यवाद. खरं तर
मॅमला वारसा आहे आणि त्या माध्यमातून त्यांची प्रॅक्टिस आणि या सगळ्या गोष्टी बघता या कंसारा म्युझिक अकॅडमीला त्या संगीत शिक्षक म्हणून काम करत असतात. नक्कीच आपण देखील आपल्या विद्यार्थ्यांमधले कलागुण ओळखून त्यांना जर आपण या क्षेत्रात जर त्यांना घडवायचं असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा, त्यांचं ऍडमिशन करून घ्या आणि उत्तम कलाकार म्हणून या क्षेत्रात खूप साऱ्या संधी उपलब्ध असून त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो हे मात्र नक्की. सो आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करा. फक्त मी परत एकदा सांगतो, कंसारा म्युझिक अकॅडमी, कंसारा माता चौक, कमल स्वीट समोर, शिवशक्ती विला या ठिकाणी संचालक रवी पवार सर असतात. संध्याकाळच्या बॅचेस असतात. या ठिकाणी आपण या एकदा व्हिजिट करा आणि जर आपल्याला वाटलं तर नक्कीच आपण त्यांना संपर्क करून त्यांच्याशी एकदा संवाद साधून आपण मुलांचं ऍडमिशन नक्की करा. थँक्यू सो मच.